नैसर्गिक झडी बांधताय। घरापुढे सारवलेल्या खळ्यात काजू, कोकम, नाचणी, गावठी मिरची, मसाल्याचे पदार्थ, आंब्या फणसाची साठा, गवताची गोलाकार मुडी बांधून त्यात भात साठवतात। किनारपट्टीला मासे सुकवतात, कारण पावसाळ्यात आम्ही मासेमारी करीत नाही। हजारो वर्षांपासून कोकणी माणसांनी त्यांच्या सभोवतालच्या नॅचरल फूड फॉरेस्ट मध्ये जपलेला हा खजिना उन्हात सुकून पावसाआधीच घरात साठवून ठेवतात। मृग नक्षत्रातल्या पहिल्या पावसात राखणदाराला कोंबडा देऊन पाऊस देवा यंदाही आमच्यावर समृद्धी बरसू दे म्हणून गाऱ्हाणं घालतात। शेवटी ही सगळी पावसानेच दिलेली समृद्धी आहे। तो येण्याआधी तिला लक्ष्मीच्या रूपात घरात आणून ठेवायचंय आणि नव्या पावसात पुन्हा नवं जीवन सुरू करायचंय। रात्री वडे आणि सागोती खाऊन मिरगवणी करतात आणि पावसाळी जीवनाला सुरुवात होते। मिरग हे समृद्धीचं प्रतीक आहे। निसर्गाला देव मानणाऱ्या संस्कृतीचा हा सोहळा आहे।